समजतंय राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र उद्या काँग्रेसचा आपण पाहतोय राहुल गांधी यांचा दौरा असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहतोय भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। राडा नेमका कोणत्या कारणास्तव सुरू झालेला आहे या संदर्भातले कोणतेही अपडेट्स मिळालेले नाहीत। मात्र ही पुण्यातली थेट आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेणार आहोत। सागर, नेमकं काय काय झालेलं आहे त्या ठिकाणी? छात्रों की गूंज कार्यक्रमात आपण पाहतोय राडा झाल्याचं समजतंय। नक्की जर आपण बघितलं आता तर हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काय विद्यार्थीने आपल्या बरोबर काय झालं हे बघा, आता शांत बसाय बघा। ती मुलगी खूप घाबरली आहे, त्या मुलगीला कोंडून घातलं। ते सगळे आरोप आहेत, एबीपीच्या मुलांवरती आरोप केलेले आहेत। आम्हाला न्यूज आली, त्या मुलगीला मी भेटून आले। कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कोंडून ठेवलंय आणि पोलिसी बळाचा वापर केला जातोय, हे अत्यंत चुकीचं आहे। आमचे नेते वडेट्टीवार साहेब बाहेर आलेले आहेत आणि तरी देखील पोलिसांनी इथे मारहाण आणि तुम्ही आले होते नेमकं काय झालं? अहो दादा, तिला कोंडून घातलंय। ते पोरगी रडायला लागले, तिच्या फ्रेंड्स थांबले, तिला बोलायला न झाले। तिला पोरींना यांनी कोंडायची काहीच गरज नव्हती आणि एवढं माजुरडेपणा, एवढं हे प्रशासनाचं एवढी डेअरिंग वाढली आहे की त्यांना काहीच फरक पडत नाही। शेवटी त्यांना बाहेर आम्ही त्यांना फक्त एवढं म्हणलो, जे कोणी आरोपी तुम्ही त्यांना फक्त बाहेर काढा। त्या मुलांचं म्हणणं आहे की हे सगळं आम्हाला विसींनी सांगितलेलं आहे।